काय भाऊ आला, भाऊनाच राबव नाही जास्त. आता विचार करूया याच्यावर आपण श्रावण महिना द्यायला पाहिजे. काय छोटी धरू का, ती झोपली नाही तर चांगलं असतं. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं फ्रेंड ब्लॉग मध्ये. तर आज मंगळवार आणि काल्याच्या जवळ मी ब्लॉग स्टार्ट करते. तर तुम्हाला कसं वाटते, रेग्युलर ब्लॉग स्टार्ट करायचं ना काल्या? हा बोलतो हां. काल्याचं जवळ घेते आता, प्रेम करायला त्यांना जास्त टाइम नाही देत आहे ना. जवळ पण वरती येते ना तेव्हा तो माझ्या जवळ येते नुसता. एवढा म्हणजे प्रेमळ आहे ना, काय बोलावं आता. यो बघा चोर. हा यो जवळच नाही लिओ. कालू जवळ येऊन बसतं, झोपतं एकदम मस्त. सो आता खाली जाते मी जेवायला. मग काय केलं जेवायला बघूया ना. दिवसाची सुरुवात करू, बरं ब्लॉग स्टार्ट करते मस्त. खाली आलो गाईज. मग काय बनवलंय मम्मीने जेवायला? आंबार सुकट बनतंय. अशी फुल पसारा आहे किचनमध्ये गाईज. आता मी कसं काम नाही ना करत त्याच्यामुळे. काय मम्मी? हा भांडी कसू का? अजून काय करू बोल. पहिले बारका होतो तो मी. भांडी कसाच बोलत. मग काय मदत करा तू. पहिल्यापासून मम्मीला मदत करत आलोय मी. काय मग कसं वाटतं तुला? आता बघ काल्यासानं संभलतोय वरती मी. मग काय समलून थकलो. काल्यासानं समलून काय वरती बरा. काल्यासानं संभलून दमलो बरा. ना देवाची त्यानं कशी काय गुणला देशी. राहू दे, दमलो नाही काहीच. ओके. ती काही टेन्शन देतोच नाही हल्ली. का आल्या फक्त याव करते वरती झोपायला गेल्यावर. नुसता आवाज देतोय. त्याचा म्हणणं या जवळ. हा त्याला जवळ घेत अर्धा तास बसल्यावर मग नंतर गप होत तो. नाहीसा नुसता आवाज देतो वरती गेल्यावर. आईला देते का फुल? नाही आवाज देते. हा दही आणलीस का? मग जेवू नको का? आज चपाती डाईट आहे माझी. हा डाईट. काल रातचे आजानी राईस आणलेला. हा आजाला बोललो बरं. मम्मी बोलत होती का मला माजवलंच बरं. आजाने राईस आणलेला. राईस पण मी जास्त नाही खाल्ला, अर्ध्यापेक्षा जास्त खाल्ला. आता जेवते मस्त सुकटीशी. सुकट आणि काय आपले चपाती. सुकट म्हणजे सुकाय पाहिजे. सुकट खावायला मजा येतं. पावसाळ्याचे आहे ना सुका भाव खावायचे मजा वेगळी. काय पावसाळ्यासाठी सुका भाव आणतात ना आपले. शिंगाळ नाही मला वागठ्या बोंबल्या नळी सुकट जावला यापेक्षा एक नंबर वाटतं. वागठ्यानं बोंबल्या खात ना मी. वालवलेल्या बोंबील ना वागठ्या क्रेजी लय जेव्हा असं वाटतं. पण आले कमी जेवतं ना. पहिले 3-3दा भात घ्या होतं. हा भाकर गावाची. पण आता चपाती आपला थोडा डाएट. आता संध्याकाळ झाली. 6:15 वाजले. रेल्वे ट्रॅकवर चालतून अकरा फिरत आलो दोघा जण. आता चालता आमचा विषय चाललेला. काजाने मला जारा केलाय आणि तो स्वतः आपण बघा हल्ली. हा कमी अस का कंच्या अँगलची वाटतं यो कमी. चाल तरी काही. हा रसासूर आजा पहिल्यांदा बोललाय असं तुम्हाला वाटेल. नाही तर बोलतो बोल नाही. अरे हल्ली तो खुश आहे हल्ली जरासा. आणखी ट्रेन चालतात म्हणून आम्ही समजून चाललो नाही. म्हणजे रस्ता आहे पण आहे येऊ नका कोणी. आम्ही असं चालून जरा फिरत चालतो. या साईडला पहिले यावचो जेव्हा ट्रेन नव्हतं चालू तेव्हा जाऊ. आता बघू कसं काय सीन आहे. आणखी मस्त व्ह्यू दिसतंय सनसेट. कसला वाटते ना जा सीन. मोहागाव तुम्हाला माहित नसतं. मोहांची कोण बघत असेल तर कमेंट करा. बघताना मोहांची बोलतोय. व्ह्यू बघा समोर कसला आहे. एक नंबर. मोहागाव बऱ्या लागल्या ना. आपण 80-15 काय बावाला वगैरे जावत असल्या 80 जातो बघा. हे 15 पुढं समुद्र. आजा काय चाललास? असते बेलापूरला जाशील चालल्या. आता जरासं फिरलो आम्ही न घरात जाऊन निघलो. रील बनवायला गेलतो. त्या रील तर झाली नाही. आजाने माई काय तो यान ठेवला डिक्कीन. आम्ही चालत पुढे गेलो. परत जाऊची इच्छा नाही झाली. तर बघू एक शूट केली तर नेट झाली तर टाकेन. संध्याकाळच्या टायमिंगला मस्त आहे पण धोकालय आहे. म्हणजे ट्रेन बिन येतात ना त्याच्यामुळे जास्त जाऊ नका. काहीच करालो आता. मम्मीने काय आणलं स्टारफल. म्हणजे आंबट चिंबट असेल ते माझ्या घरी वाटवता का. डेंजर. हो
आज मी ब्लॉग बनवते पूर्ण, आता डेली ब्लॉग बनवत जाईल ना. काय वाटते पोरीला घेऊ का मांडीवर मी? रातभर मी दाखवतो त्या, सांग पब्लिकला. हा अरे यार पण आवरा, मी रातभर करतोय त्याचा काही नाही का तुम्हाला? एक दिवस राहून पोरीला घेऊ का? वर मस्त झोपली आणली याजवळ. अबू माझा अवतार नाही चांगला. अबू लय भारी झोपली ऐशी डेंजर. पण जिमला जायचं आहे 7:30 वाजला आता संध्याकाळचं. बघते फ्रेश होते मग जाते जिमला. मस्त जिम करून येते. भाऊ पण येताना आज वस्तीला वाटतं पोरीचे घर. रावण आहे भाऊ ना. हा माहितीचे जास्त. हा आणला आणला. अय काय बोलतं पोरीला मी रातभर घेते त्याच्याबद्दल काहीतरी बोल. रातभर पोरीला घेते मी त्याच्याबद्दल काहीतरी बोल. अरे यार काही नाही. फुल अजितने चारा बनवलाय बोलतो म्हणा. आता धाब्यावरशी काही ना काही घेऊन येतं ना, मी खात बसतो. पण मी जास्त खाय नाही असं रोज मी स्वतःला सांगतो. बट नाही काही ना काही खातून बाहेरचा. आता मी आजपासून बंद केला आहे. आजाला बोललो काही घेऊ नको. रातचे दाल भात जेवलोयला बरावलेत. आता काही रातचे खावतं नाही. रातचे खाल्लं पोट येतं. श्रावण महिना तर आता का सगळे निघल का आपल्याशी. सुकट भाकरी खावायला लागतील श्रावण महिन्यात. बघू जास्त दिवस नाही खावं म्हणजे असं जास्त काही खाऊच नाही. आपले बनणं नाही तेवढं ना. बघू कसं काय. पुन्हा असं नाही सांगू शकत का मी धरील म्हणून, कारण तो कॅपॅसिटी नाही. हां निघल तर धराचा ऐसा नाही. आपली मनात श्रद्धा आहे ना तर बघू. एक टाइम नाही व्हेज खाऊ शकतो आपण महिनाभर. हां महिनाभर व्हेज खाऊ शकतो. व्हेज खावायचं का महिनाभर सगळ्या पुढचा श्रावण महिना. तुला वाचतं ना श्रावण. आई मला सांगते ना आईला श्रावण नाही. हा मग ते चोराचा आता हे फेरस. हा हा म्हणजे कसं खाणं व्यकूच होईल ना, कारण सगळ्यांना काही बनवायला नको. काय वाटतं काहीच मग उलट भारी होईल. फिटनेसनं डाएट पण होईल प्रॉपर. काय माहिती हा तुला असतं का? मनात नसतं वाटतं. तर आता विचार करूया याच्यावर आपण श्रावण महिना दिला पाहिजे. काय छोटी धरू का? ती झोपली नाही तर चांगलं असतं. तिने बोललं नाही ती माझ्याशी. रागावली काय 1 वर्ष रागावली माझ्यावर. बोलच नाही काय आहे. ही रील बघलेलीस का? मी बोलतो छोटा होतो तेव्हा घरच्यांशी 1 वर्ष बोललो नव्हतं बोलतो. आवरा ॲटिट्यूड नाही माझ्या. आजच्या उठली असाल जॉन्सिना सारखी असते म्हणजे हातवरती करते. लय लय डेंजर. लय क्यूट वाटते असल्यावर न बघते पण रागानाशी. हो का वजन आहे ना. वजन आहे फुल हेल्दी आमची. नाचते आतापासूनच. डान्स काय हाती बा उठली. 1 महिना झाला बोलतो फेस रिव्हील कर बेबीचा. बोलतो थांबा फेस रिव्हील. भाऊ आला. भाऊनाच राहू नये जास्त. भाऊनाच राहू नये. चल चाललं नाचते डायरेक्ट नाचते. डेंजर. झोपणच नाचते ती. चला काय जिमला चाललो आता. टाइम आहे जिमचा 8:30 वाजलं. पण मला टाइमच नाही समजला काय 3 वाजलं. त्या मम्मीने सांगलं नाही काय. जेवायला काय जेवायला चवली भात. काय विषय माहिती का? मी श्रावण धरणार आहो. मम्मी असं का आमच्या जोरीला. हा व्हेज. पूर्ण महिना नाही भाऊ नाही. पूर्ण महिना व्हेज. हा बाई ना मग काय फायदा. सगळी एकत्र येत असाल ठिकाणी नाही तर मनात ठेवशाल. हा माई काय फायदा. मस्त मस्त काय काय पैसे नाही. हॉटेलांची पण आणायची भाजी. काय बोलायचं काहीच. हा आता गोविंद्याचा सप्ताह असेल ना. मग तो महिनाच चालू होईल. मग त्यापेक्षा महिनाबद्दल व्हेज खाते ना मी. हा काय वाटतं होईल का? होईल ना माझ्याशी. तुला काय वाटतं? मी सप्ताह धरतो त्याच्यानुसार काय वाटतंय. हा करेल ना.
तर निघाल तर नाही महिना तर महिना बाई माझ्या चोरीलाच का नाही काय फायदा चॅलेंज येऊन फायदा नाही. चाललो आता जिम लागून. काय भाजी अशी भारी भाजी रोजचा नाही तर पनीर बुर्जी रोज देशाल काहीसा चालेल. उलव्यान पण लई ट्रॅफिक होते हल्ली बेकार. संध्याकाळच्या टायमिंगला उलव्यान ट्रॅफिक होणं कंपल्सरी आहे. म्हणून सिग्नल टाकलंय ती तर एक मोठी गोष्ट झाली कारण ते सिग्नल नव्हता तर अजून ट्रॅफिक व्हायची. वर्कआउट डन. दमलो 10:15 वाजला आता मी घरात जातोय. अंघोळ वगैरे करून जेवतोय मस्त. लेट झालेलं आहे मला लवकर यायला पाहिजे होतं असं सिग्नल ऑलरेडी लेट वर्कआउट वगैरे करून. बॉडी काही बनलं नाही पण केला पाहिजे. माइंड फ्री होतं वर्कआउट केल्याने. बॉडी बिल्डिंगचा तेवढा गेम नाही माइंड फ्री होतं फोकस होतं. बट माझा काही फोकस आलेला काय जिंदगीविषयी. आता घरात जाते पहिला लिप बोलू दे बाईचा स्कूटीने व्हायला पण लिप काय रेडी वगैरे झालो. अंघोळ केली. किती वाजलं माहिती 11 वाजायला आलं. जेव्हाच्या गावात होतं काय मी. धन्यवाद मला एवढ्या रात्री वगैरे जेवण देतो. आता जेवतो मस्त न वरती जातोय न मांजरांजवळ जरासं टाइम स्पेंड करते. तोरण आजा वगैरे नामण्याचं येणार आहे. खाना जेवण नाही खाना नको आणू सांगलाय त्याला मी आता.